तुमचंही मूल हुशार आहे, पण अभ्यास करायचं टाळतंय, असं तुम्हाला वाटतं का? खरं तर मुलं अभ्यास करायचं टाळतात, यामध्ये 90% पालक ही चूक करत असतात. तुम्हालाही असं वाटतं का? तुमचंही मूल हुशार आहे, पण अभ्यासच करत नाही. तर असं का बरं होत असेल, की आपलं मूल अभ्यासच करत नसेल आणि इतरांची मुलं मात्र अभ्यास करताना आपण पाहतो? बऱ्याचदा आपण काय करतो, सतत आपल्या मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करतो. "ते बघ कसा अभ्यास करते, त्याला बघ किती मार्क पडतात, ते बघ नाहीतर आमचं आहे, आमचं जन्मच खोटा, हे असलं लागले, पोटाला आले आणि काय रे आम्ही कुणासाठी करतोय? तुझ्यासाठीच ना? तुला काय जरा वाटतंय का नाही? ती बघ, बघ, बघ रात्रीचे 11 वाजले तरी सुद्धा ती पोरगा अभ्यास करते तुला काय होतंय रे अभ्यास करायला?" आ? असं म्हणून आपण सतत असे शब्द, असे टोमणे मारून मुलांना त्यांचा आत्मविश्वास कमी करतो आणि मग मुलांना अभ्यास म्हणजे एक प्रेशर वाटायला लागतं आणि मग तुम्हाला तर माहिती आहेच, ज्या गोष्टीचं प्रेशर येतं ती गोष्ट आपल्याला करूच वाटत नाही. मग आता आपण एक उपाय करूया बरं का. रोज किती अभ्यास केलास यापेक्षा कसा अभ्यास केलास असं विचारूया. कसा अभ्यास केल्यामुळं त्याचे मार्क वाढतील या पद्धतीनं त्याच्याशी बोलूया. त्याच्यावरती सतत रागावणं, ओरडणं सोडून त्याला छोटं टार्गेट देऊया. बरेच पालक दुसऱ्या मुलांबरोबर आपल्या मुलाची तुलना करत अक्षरशः मुलांना हॅरॅश करतात. त्यांच्यावरती रागवणं, ओरडणं, सतत दोघं मिळून आणि मुलं मात्र बिथरल्यासारखी घरात एका कोपऱ्यात बसलेली दिसतात. यामुळं मुलांच्या मनातली उरली-सुरली सुद्धा अभ्यासाची इच्छा नाहीशी होते. त्यामुळं खरं तर आपलं मूल जसं आहे तसं स्वीकारूया. त्याची जर क्षमता नसेल आणि आपण त्याला सेमीला, इंग्लिश मीडियमला घातलं असेल आणि त्याची जर आवड दुसऱ्या कशात तरी असेल, तर त्याचं मन तिथं रमेल का? साधं आपल्याला आवडत नसलेली एखादी गोष्ट आपल्यासोबत असेल, तर ती गोष्ट आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. मग इथं मुलांच्या बाबतीत मात्र आपण हा विचार करत नाही. तर मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींचं आपण कौतुक करूया. त्यांच्या प्रयत्नांना साथ देऊया. त्यांचे जे प्रयत्न आहेत, त्यांच्या ज्या इच्छा आहेत, त्यांच्या ज्या आवडी आहेत, त्या ओळखूया. त्यांच्यासोबत रमण्याचा प्रयत्न करूया. आपल्या मुलांचं यश म्हणजे फक्त अभ्यासावर अवलंबून आहे, असं न मोजता त्याची हुशारी विविध पद्धतीनं जर आपण मोजू लागलो, तर नक्कीच आपली मुलं त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी सज्ज होतील आणि पालक म्हणून आपण सुद्धा त्यांच्या दृष्टीने एक आदर्श पालक ठरू. मंडळी, तुम्हाला या व्हिडिओतली मतं कशी वाटतात? मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.